हॅलो गाईज, माझे हेअर्स ना खूप ड्राय झालेले आणि मी 2-3 दिवसांपासून विचार करत होती की ऑइलिंग करेल. सो फायनली आता आज ऑइलिंग करून घेते. आणि हे मी ऑइल कसं बनवलेलं आहे याची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. सो तुम्हाला जर हवं असेल की कसं बनवायचं तर ते तुम्ही तो वाला मिनी ब्लॉग जाऊन बघू शकता. आणि इन्स्टाला पण मला फॉलो करा गाईज. इन्स्टावरती मी खूप दिवसाचं ट्राय करते आहे की आपले सबस्क्रायबर्स फॉलोअर्स वाढले पाहिजे. सो प्लीज फॉलो मी ऑन इंस्टाग्राम ऑल्सो. आता हे तेल मी 1-2 तास ठेवणार आहे. तसं तर 4 तास ठेवायला पाहिजे, पण मी आता फक्त 2 तास ठेवेल कारण माझ्याकडे टाईम नाही आहे तेवढा. आणि तेल ना हे तुम्ही असं फक्त स्कॅल्पला जरी लावलं तरी बस आहे. तुम्हाला इकडे जे आहे तुमचं फक्त जे हाताला उरलेलं तेल आहे ना तेच लावायचं. असंच याची जी प्रोसिजर असते ती असते. आणि इथे खूप जास्त रोटी लावायची गरज नाही कारण तुमचं जेव्हा तेल आपण असं लावतो तर असं खाली 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 उतरत जातं आणि तिथे खूप जास्त तेल जमा होतं. तर तिथे एक्सेसिव्ह तेल म्हणजे एक्सेसिव्ह ऑइल या केसांना मिळतं आणि मोस्ट ऑफ द टाईम त्याच्यामुळे पण इथले केस जे आहेत ना ते डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. माझं एवढ्यात खूप जास्त हेअर लॉस होत आहे आणि त्याचं कारणही हे आहे की आयर्न डेफिशियन्सी झालेली आहे मला. म्हणून मग मी आता आयर्नच्या टॅबलेट्स घेत आहे सध्या. जे स्टार्ट केल्या मध्ये मला असं होतं की जाऊ दे ओके एवढं म्हणजे मी आणून ठेवलेलं आणि घेतल्या नाही. पण आता जेव्हापासून जास्त केस गळायला लागला तेव्हापासून मला असं वाटतं की नाही पटकन घेतलेलं बरं. तर मी स्टार्ट केलेलं आहे 1-2 दिवसांपासून टॅबलेट्स घेणं त्या. आणि त्याचा रिझल्ट मी तुम्हाला नक्की सांगेल. मला ते डॉक्टरनी सजेस्ट केलेलंच आहे. मी ते स्वतःहून नाही घेत आहे पण केलं आहे स्टार्ट आता. तर गाईज माझ्याकडे हे एक ब्लाऊज आहे. हे माझ्या मम्मीचं आहे. याचा नेक पॅटर्न खूप ब्युटिफुल आहे. मी तुम्हाला हे प्रॉपर दाखवेन जेव्हा मी ब्लाऊजचा हॉल बनवेल तेव्हा. पण याला ना मला अशा स्लीव्ज आवडत नाही. काय माहिती का बरं, मला अशा छोट्या स्लीव्ज खूप कमी आवडतात. माझ्या खूपच कमी म्हणजे 1-2 ब्लाऊजच्या सोडल्या तर कशाच्याच छोट्या स्लीव्ज नाही आहेत. मला एकतर अशा एल्बोपर्यंतचा तो वाला पॅटर्न आवडतो किंवा फुल किंवा मग स्लीवलेस. तर याला मी विचार करत आहे की याला मी स्लीवलेस बनवेल. आणि मम्मीसाठी मी सेम असा कापड आणलेला आहे. सो तिला मी हे जे काठं आहेत तर तिला छान एवढ्या स्लीव्सचे शिवून देऊन त्याला मस्त काठं लावून देईल. पण आता हे मम्मी नसल्यामुळे मला कधी करता येत नाही. आणि आता मशीन पण चालत नाही आमची कारण तिकडे मम्मी असली तर मग ती थोडीफार सुरू असते तर मम्मी करून देते. आता आमच्या इथे एक अल्ट्रेशनचं शॉप आहे. तर तिथे जर अल्टर करून दिलं त्यांनी, बुटीक आहे त्यांचं, तर मी त्यांना विचारते. जर त्यांनी आताच अल्टर करून देतो म्हटलं तर हे मी करून आणते. आणि मग अशा प्रोग्राममध्ये म्हणजे आम्हाला खाली जेवण करायला जायचं आहे. आज गणपतीचं जेवण आहे, तिथलं इन्व्हिटेशन आहे. सो तिथे जायचं आहे. तर मग तिथल्यासाठी मी ही साडी नेसेन. आणि नंतर मग एक मंदिराचं पण मला शूट आहे तर ते पण करायला जायचं आहे. सो बघूयात आता कसं होतं. तर चला तुम्ही पण माझ्याकडे 2-3 ब्लाऊज आहेत माझे अल्टर करायचे, पण मला हे सध्या 2च दिसले तर हे मी घेऊन जाते आता आणि बाकीचे नंतर. झालं ते काम माझं, मिळालं मला बुटीक आणि त्यांनी देतो पण म्हटलंय. सो आता माझी अंघोळ वगैरे होईपर्यंत सगळे काम होईपर्यंत 1 तासात देतात ते होऊन जाते तोपर्यंत. तर गाईज मी करत इथे ही साडी प्रेस. आता मला एक गोष्ट आठवली याची तर तुम्हाला सांगते म्हटलं. म्हणजे गोष्ट म्हणजे मी साडी घरी का बरं प्रेस करत आहे हे की ही ना साडी माझ्या मम्मीची आहे. आणि अशी सेम साडी माझ्या पप्पांनी आत्याला घेतली होती एक माझ्या आणि मम्मीला, कारण दादाचं लग्न होतं त्याच टाईमची ही साडी आहे. तर आत्याने काय केलं, ही साडी बाहेर प्रेसला दिली मागच्या वर्षी आणि त्यांनी ड्राय क्लिनिंगला दिली आय थिंक, और प्रेसला दिली. आणि प्रेसवाल्याने काय केलं, म्हणजे नेहमीचा प्रेसवाला जो नेहमीच त्यांची प्रेस वगैरे करून आणून देतो कपडे तो वाला, त्यांनी याचा ब्लाऊज या साडीचं म्हणजे त्यांच्या साडीचं, मम्मीचा हा स्काय ब्ल्यू कलर आहे आणि आत्याचा असा ग्रीनिश कलर होता. तर तो मोरपंखी ग्रीन कलर असतो ना तसा वाला. तर त्यांनी काय केलं, ती साडी व्यवस्थित प्रेस केली आणि त्याचं ब्लाऊज जाऊन टाकलं. एवढं सुंदर ब्लाऊज आणि एवढी सुंदर साडी होती. ह्या अशा छोट्या बॉर्डरच्या साड्या खूपच कमी मिळतात आता. त्या टाईमला तर खूप ट्रेंडिंग होत्या ह्या अशा वाल्या. पण एवढी महाग साडी आणि त्याचं ब्लाऊज जळल्या गेलं म्हणून मग मी रिस्कच घेत नाही. जर मला टाईम असेल तर मी घरीच प्रेस करते आणि नसला वेळ तर मग त्यांना परफेक्ट सांगून येते की साडीला काहीच झालं पाहिजे नाही, एकदम व्यवस्थित प्रेस करा. आणि जर जळलं हे काही झालं तर मी त्यांना आधीच सांगत असते की मी तुमच्याकडनं पैसे घेईन त्याचे. पण पैशाने प्रत्येक हे असं सांगितलं ते थोडं घाबरतात आणि व्यवस्थित करतात. पैसे घेईन याचा उद्देश असा नाही आहे की त्यांना लुटायचं वगैरे असा याने नाही त्यांना मी म्हणत. हे असं म्हटलं की थोडं एकदम केअरफुली करतात कारण असं ऑलरेडी झालेलं आहे. आणि एवढ्या महाग साड्यांचं जर असं काही झालं तर पैसे घेऊन काय फायदा आहे. ते पैसे घेऊन काही हे परत थोडी येणार आहे. मग त्यांनी काय केलं, दुसरा ब्लाऊजचं कापड आणलं ते त्याच्यावरती शिवलं. पण तरी पण जो लुक परफेक्ट साडीचा ब्लाऊजचा येतो तसा दुसऱ्या याने येत नाही. कॉन्ट्रास्टने येऊ शकतो पण असं जसं आईला जर घालायची झाली साडी तर याच्यावरचेच ब्लाऊज छान दिसतात.
सो हे मला आठवलं आता म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करते. आणि मी जे ब्लाऊज टाकलेलं आहे तिकडे ते पण आता झालेलं असेल. तर एवढं झालं की अंघोळीला जाते आणि अंघोळ करून मग ते ब्लाऊज घेऊन येते, किंवा अंघोळीच्या आधी जाईल ते घेऊन येईल, नंतर मग अंघोळ करेल, म्हणजे डिरेक्ट आलं की साडी नेसली. आणि बघते एकतर आज आम्हाला खाली नॉर्मल जेवण आहे, गणपतीचं खालीच आहे ते आमच्या इथे, तर तिथे मी नॉर्मल जाते. आणि ही साडी मी विचार करते की उद्या घालेल, कारण उद्या महालक्ष्म्यांचं पूर्ण साडी मी रेडी करून ठेवलेली आहे, निर्या वगैरे सगळं, पदर सगळं पिनअप करून ठेवलेलं आहे, म्हणजे उद्या काढली की नेसली असं करून ठेवलं ना की तुम्ही 5 मिनिटमध्ये, 5 नाही 2 मिनिटात साडी घालू शकता. काही स्टिच्ड वगैरे साडीचं काम नाही आहे. आमच्याकडे खाली जेवण होतं आज, तर आता आम्ही तिकडे जेवण करायला गेलो होतो. आता वरती आलो आणि वरती आल्यानंतर विसरलो की मला जे मी मगाशी ऑल्ट्रेशनला ब्लाऊज टाकले होते ते आणायचेच आहेत. सो आता तुषारला खूप कंटाळा आलेला आहे, पण आता तरी जाच लागते. आणि पापडमध्ये पाणी घुसलं होतं ते काढलं. आईनी सगळे पापड वगैरे करून टाकले. नाही पण तिने इकडे ठेवले तर नाही झाले ते ओले, थोडेसे समोर असे झाले असते. सगळं खूप पाऊस आला आणि 2च मिनिटात, काही पावसाचं वातावरण नव्हतं, काही नाही 2च मिनिटमध्ये खूप पाऊस येऊन गेला एकदम. सो चला आम्ही जातो आता, पटकन जाऊन येतो. आम्ही सायंकाळी बाहेर गेलो होतो. मग अभियंता भवनमध्ये एक एक्झिबिशन लागलेलं आहे, त्याचा व्लॉग मी अपलोड करेलच. आणि हे थोडंसं खाल्लं आम्ही मग तिथे, आणि ते भाजीपाला घ्यायचा होता तर तो भाजीपाला घेतला आणि आम्ही दूध वगैरे घेऊन घरी आलो. नाव इट्स अ नेक्स्ट डे. आज आहेत महालक्ष्मी आणि आज तिथे आम्हाला जेवण करायला जायचं आहे आणि दर्शनाला सुद्धा, तर म्हणून मग मी अशी छान रेडी झाली होती. आज आम्ही चाललो बाहेर जेवायला आणि दीक्षाने खूप सुंदर अशी साडी घातली आहे. तर मित्रांनो, साडीवर मिसिंग काय असते? ते असते गजरा. बघू तिची रिॲक्शन काय. दीक्षा हे बघ तुझ्यासाठी काय आणलं. रे बाप रे बाप, असं वाटत एकदम अप्सरच आली भाई आकाशातून. मला पाहिजेच होता. मी तुषारला 2-3 दिवस आधीपासून म्हणत होती की मला गजरा खूप आवडतो, तू कधी आणत नाही वगैरे वगैरे. आज लक्षात ठेवलं ना मी, आणलास, कारण आम्ही आज जातोय महालक्ष्मीचं जेवण करायला. थँक्यू. असं बायकोला खुश करायसाठी असं करावं लागतं. आमच्या इथे फर्स्ट फ्लोअरला महालक्ष्म्या होत्या बसलेल्या, आणि ज्यांच्याकडे बसल्या होत्या त्यांनी एवढं सुंदर डेकोरेशन केलं होतं. त्यांनी ग्राउंड फ्लोअरपासून फर्स्ट फ्लोअरपर्यंत सुंदर अशी रांगोळी काढली होती. मी महालक्ष्म्यांना हळद कुंकू वाहिलं आणि तिथे दर्शन घेतलं. आणि आम्हाला आणखीन एका ठिकाणाहून इन्व्हिटेशन होतं, तर तिथे आम्ही दर्शन घ्यायला गेलो. आणि इथली रांगोळी बघा किती सुंदर आहे, खूपच आवडली मला रांगोळी. मग आम्ही इथे सुद्धा दर्शन घेतलं महालक्ष्म्यांचं, आणि नंतर मग जेवण करायचं होतं. तर यांच्याकडे पाऊस आला, तर आमच्याच बिल्डिंगमध्ये यांचं इथलं जेवण होतं खाली, पण आम्हाला वरती पण जेवण होतं, तर आम्ही तिथे गेलो जेवायला. माहितीच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये महालक्ष्म्या म्हणजेच गौरीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनुसार पूजल्या जाते. तर आमच्या इथे कसं असतं की पहिल्या दिवशी पण जेवण असतं आणि दुसऱ्या दिवशी पण जेवण असतं, पण काही काही ठिकाणीच दुसऱ्या दिवशी जेवण असतं. तर कालचं जेवण झालेलं आहे प्रसादाचं, आज पण आम्हाला प्रसाद आहे एका ठिकाणी आणि नंतर परत उद्या पण आहे. सो मी तुम्हाला आजचा दाखवते, उद्याचं तर माहिती नाही पॉसिबल होणार की नाही. सो चला मग, आता काल पूजा झालेली आहे आणि आज आम्हाला तिथे जेवणासाठी बोलवलेलं आहे. सो लेट्स गो. जेवण वगैरे करून आम्ही आलो होतो घरी, आणि हा खाऊ आहे माझ्या पप्पांनी आणला होता. लग्नानंतर मुलीसाठी माहेरचं प्रेम हे काही वेगळंच असतं, आणि त्यांनी तुषारसाठी पण या बशा आणल्या होत्या. लग्नानंतर माहेरहून जेव्हा खाऊ येतो ना, तो फक्त खाऊ नसतो, त्यात प्रेम, माया, आपुलकी हे सगळं दळलेलं असतं. आणि स्पेशली काळजी ही तर जरा जास्तच असते. तो खाऊ मी बॅगमधनं काढला, व्यवस्थित ठेवून दिला, आणि नंतर आमच्याकडे सिरियल सुरू होतं हे बाबासाहेबांचं, तर आम्ही ते बघत होतो. आणि बघताना मला असं वाटलं काहीतरी खावं, तर मग ह्या शेंगांचे दाणे काढलेले होते, सो ते मी खाल्ले. काहीच बघा, बिचारा माझा नवरा आला एवढा थकून भागून. सकाळी 10 वाजता गेलेला, आता 9:30 वाजत आहे. पूर्ण 12 तासांनी घरी आला. करावं लागते तेव्हा कुठं पोट भरू शकतो आपण, पोटासाठी तेवढं करावं लागतं. एवढा थकला बिचाऱ्याने, आज जेवण पण नाही केलं, म्हणजे एकच पोळी खाल्ली घाई त्यांनी, पटकन लगेच गेला होता. खूप कामं कामं कामं. सगळ्यांना असं वाटते की फोन करत नाही, भेटत नाही, येत नाही घरी वगैरे वगैरे XYZ. फॅमिली अँड फ्रेंड्सला पण असं असतं, एवढे सगळे कामं एवढं असूनही त्यांनी मला कॉल केला की ये, आपण आज बोललोच नाही किंवा काहीच नाही, तर ये आपण थोडंसं बाहेर एक राऊंड मारून येऊ.
मग उडीद डाळ आणायला सांगितली होती आणि ते मूग डाळ घेऊन आले, तर आम्ही आता ते रिटर्न करायलाच आलेलो आहोत तिथे.